कांदिवली चारकोप विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामेबाबत मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि विभाग अध्यक्ष दिनेश चाळवी यांनी बीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेतली। मनसेने बीएमसीवर रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप केला। कांदिवली आणि चारकोप विभागात नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर क्रॅक असल्याचे आरोपही मनसेने केले। मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी बीएमसी अभियंत्यात वेतन सरकार देते की कॉन्ट्रॅक्टर देतात असा प्रश्न उपस्थित केला। गेल्या 3 वर्षापासून नगरसेवक नाही आहेत, प्रशासन नेमलेले आहेत। प्रशासन जे नेमलेत आणि राज्य सरकारच्या ताब्यात आता सध्या हे लोकांचा आणि महानगरपालिकेचा पूर्ण हा जो घोळ चाललेला आहे कारभार, हा त्याच्या अंतर्गतच हे रस्ते बनलेले झालेले आहेत। आता बघताय तुम्ही जिथे जरूरत पण नाही अशा ठिकाणी पण आतमध्ये जे आहेत तिथे छोटे छोटे रस्ते होते त्या ठिकाणी पण कॉन्क्रीटचे रस्ते बनवले आणि मोठे आता लिंक रोड आहेत या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बनवले गेलेत। आता पावसाळा पण सुरू व्हायला 31 तारखेची 31 मेची लास्ट डेडलाईन होती आणि अजूनही आता 4 दिवस नाही झालेत आणि रस्ते सर्व क्रॅक पडलेले आहेत। आणि याच्या अगोदर पण एक लिंक रोड आहे तो 6 महिन्यापूर्वी बनवला गेला, त्या ठिकाणी क्रॅक पडून रस्ता वर खाली झालेला आहे। अशा वेळेला जर पाऊस पडलेला असेल या काही असेल तर त्या वेळेला बाईक रिक्षावाले छोटे गाडी एखादी स्लिप होऊन जर एखादं जीवितहानी झाली तर याला कोण जबाबदार? आम्ही सांगितलं याला तुमच्या महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर हे तुम्ही लोक रस्ते विभाग हे लोक जबाबदार आहेत। आणि हे रस्ते जे क्रॅक झालेत हे आम्हाला नवीन पुन्हा आता तर नाही पण पावसाळा संपल्यानंतर त्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं बनवून पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवरती ही कारवाई झाली पाहिजे। याशिवाय तुम्ही अजून काय मागणी केली? कारण पाऊस पण संपलाय, पाऊस सुरू होणार आहेत आणि जे 31st त्यांच्या डेडलाईन होतं ते पण संपलाय, पण अजून बरेच ठिकाण असं जिथे रस्ते कंप्लीट नाहीये। बरोबर आहे, त्यांना आम्ही तेच विचारलं जर रस्ते तुम्ही बोला एखादा रस्ता तुम्ही अगोदरच बोला 31 मे पर्यंत पूर्ण होईल त्याच रस्त्यांना हात लावणार आहेत, जर त्या हिशोबाने तुम्हाला महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्टरला मग हे रस्ते अर्धवट सोडलेले त्याचं काही आहे? हे अर्धवट सोडलेले ते पूर्ण कसे होणार आता ते त्यांच्यावरती कारवाई करा का घेतले ते। आणि जे काही अर्धवट सुटले या थोडे जे आता कसं 2 रस्ते जेव्हा जॉईंट होतात त्यावेळेला पण या लोकांनी तिथे एकदम एक स्लोप काहीतरी दिला पाहिजे होता, ते बनवले गेलेले त्याच्यामुळेही बाईक या रिक्षा स्लिप होऊ शकते, त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। अशा ठिकाणचे जे छोटे छोटे रस्ते आहेत छोटे छोटे जे काम राहिले ते ताबडतोब 2-4 दिवसात करावं। आणि आमच्या सोबत जे रस्ते आता आम्ही त्यांना दाखवलेले आहेत चारकोप विधानसभेतले आर साऊथले मधले ते रस्त्यांचे ते व्हिजिट देणार पुढच्या आठवड्यात मंगळवारी ते 11 वाजता सहाय्यक अभियंता आणि 4-5 जेई त्यांचे हे एकत्र त्या ठिकाणी येणार आहेत आणि चारकोपचे जे आर साऊथचे जे रस्ते आहेत ते तिथे पाहणी करणार, जे आम्ही रस्ते दाखवलेत क्रॅक झालेले त्याच्यावरती बोलले ते पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडे बनवून घेऊ आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। अधुरात आणि क्रॅक आले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काही भ्रष्टाचार आहे की काय आहे त्याच्यामध्ये ते सोडलं आहे? कसं आहे ना की रस्ते आणि भ्रष्टाचार हे एका नाण्याच्या 2 बाजू झाल्या आहेत। सध्या जवळपास 128 रस्त्यांचं कामं सुरू आहेत, म्हणजे काही 1000 कोटीची कंत्राट आहेत आणि त्याच्यात मोठे मोठे आहेत, त्याच्यात काय अग्रवाल वगैरे असे कोणते मोठे यांनी कंत्राटदार मागवले। मुळात कसं आहे की आजचा जो आमचा विषय होता की रस्त्यांना जे क्रॅक पडतात म्हणजे रस्त्याचा दोष दायित्व काल होतो ज्याला आपण डीएलपी डिफेक्ट अँड लायबिलिटी पिरियड हा 5 वर्ष आणि 10 वर्षाचा आहे, काही आकाराचीच असते। पण 4 दिवसात आणि 5 दिवसात आणि महिन्याभरात जर क्रॅक जात असतील तर अशा रस्त्यांचं नेमकं करणार काय? म्हणून आम्ही आता यांच्याकडे जे स्ट्रक्चरल स्ट्रेंथ रिपोर्ट आहे जो रस्ते बनवताना मागितला जातो, स्लम टेस्ट असते, अशा टेस्ट रिपोर्टची मागणी केलेली आहे की नक्की तुम्ही टेस्ट केल्यात का? कारण ह्या टेस्ट केल्यात नसतील आणि जर मला तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की रस्त्याच्या इंजिनियर्स हे जे अभियंते आहेत यांना नक्की पगार कोण महानगरपालिका देते की कंत्राटदार देतात? तर ज्या प्रकारे इकडे आमचे शाखाध्यक्ष असतील किंवा आमचे पदाधिकारी तक्रार करतात एखाद्या रस्त्याची जेव्हा तो दर्जा तसा नसतो तर असं लक्षात दिलं जात नाही आणि त्यामुळे रस्त्यांची अवस्था आहे। तर गेल्या 20 वर्षात कॉन्क्रीटीकरण एवढं झालेलं आहे, आज कॉन्क्रीटीकरणामुळे मुंबई तुंबते। मला कळत नाही की याच्या आधी डांबरीकरण झालेले रस्ते होते आणि आता तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवत आहात, म्हणजे डांबरी रस्ते पण खड्डे पडत होते आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या पण रस्त्यांना तर हे असं कोणतं तंत्रज्ञान आहे जे भारताला मिळालेलं आहे? म्हणजे आपण चंद्रावर गेलो पण आम्ही रस्ते बनवू शकत नाही। आज प्रत्येक किलोमीटरचा तुम्ही जर रस्त्याचा खर्च बघितलास तर 15-20 कोटी 1 किलोमीटरचा खर्च आहे, त्याच्यामध्ये आपण 12 ते 13 चांद्रयान पडू शकतो एवढा खर्च केला जातोय। आज आमची हीच मागणी आहे की
आमचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवे असतील, सगळे पदाधिकारी यांच्याबरोबर 3 वर्ष महानगरपालिका अस्तित्वात नाहीये आणि तरीही जे आता नगरसेवक त्यांच्याबरोबर तुम्ही व्हिजिट करता, तर आमचे पदाधिकारी जेव्हा एका निकृष्ट दर्जाची तक्रार करतात त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन तिथे व्हिजिट केलं पाहिजे आणि त्या रस्ते का बिघडले, कशा चुकीच्या पद्धतीने बनले, त्या कंत्राटावर कारवाई झाली नाही तर पूर्ण मुंबईवर आम्ही धिंगाणा घालू.